भारताचा शेजारी म्हणजे बांगलादेश हा खरं म्हणजे भारताच्या मदतीमुळे स्वतंत्र झाला। अनेक वर्ष भारताच्याच मदतीने त्याच्या अर्थव्यवस्थेने उभारीही घेतली। तरी सध्या बांगलादेशचा सूर प्रचंड बदललाय। भारताविरोधात आग ओकताना बांगलादेशी नेत्यांनी थेट भारताच्या 7 राज्यांनाच हात घालण्याचा प्रयत्न केलाय। त्यावर भारतानेही आता कठोर भूमिका घेत बांगलादेशी उच्चायुक्तांना बोलावून आपला निषेध व्यक्त केला। मात्र तिथे बांगलादेशमध्ये भारत विरोध वाढतोय। दोन देशांमधले संबंध का ताणले जात आहेत? यामागे बांगलादेशमधल्या निवडणुका आहेत का? पाहूया एक रिपोर्ट। बांगलादेशमध्ये पुन्हा निदर्शनं। बांगलादेशला भारताविरोधात कोण भडकवतंय? बांगलादेशी नेते भारताचे तुकडे करणार। बांगलादेशी उच्चायुक्तांना भारताकडून समन्स। ढाक्यातील भारतीय व्हिसा केंद्रही बंद। भारतीय परराष्ट्र मंत्रालयात लगबगीनं आलेले बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला तितक्याच लगबगीनं निघूनही गेले। ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्तालयाला अलीकडेच धमकी देण्यात आली होती। त्या प्रकरणी बांगलादेश सरकारसमोर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आपला अधिकृत आक्षेप नोंदवलाय। ही सुरक्षेसाठी गंभीर बाब असल्याचं भारत सरकारनं म्हटलंय। इतकंच नाही तर ढाका येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रही बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद करण्यात आलं। याला कारण ठरलंय एक मोर्चा। जुलै ओइक्या नावाच्या एका संघटनेनं आज भारतीय उच्चायुक्तालयाकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती। त्याप्रमाणे हा मोर्चा निघालाही। दुपारी 3 वाजल्यापासून हा मोर्चा भारतीय उच्चायुक्तालयाच्या दिशेने निघाला। जुलै ओइक्याच्या बॅनरखाली लोकांच्या एका गटाला दुपारी ढाका इथल्या गुलशन परिसरात भारतीय उच्चायुक्तालयाकडे मोर्चा काढताना पोलिसांनी रोखलं। उच्चायुक्तालयापासून सुमारे 1 किलोमीटर आधीच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखलं। यानंतर आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आणखी कडक पोलीस नाकेबंदीचा सामना करावा लागला। अखेरीस आंदोलक रस्त्यावर बसले, घोषणा दिल्या आणि लाऊडस्पीकरद्वारे भाषणं देऊ लागले। बांगलादेशच्या पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना आणि जुलैमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर भारतात गेलेल्या इतर नेत्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। तसं पाहता बांगलादेशमध्ये 5 ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत बीएनपी, जमाते इस्लामी आणि इतर अनेक संघटनांनी भारतीय उच्चायुक्तालयाकडे 10हून अधिक जास्त मोर्चे काढले। असं नेमकं काय झालं की भारत आणि बांगलादेशमधले संबंध इतके ताणले गेले? भारत धार्जिणं शेख हसीना यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर आज घडीला बांगलादेशमध्ये कट्टर इस्लामिक धर्मियांचा पाठिंबा असणारं अशा प्रकारचं मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार आहे। जमाते इस्लामी बांगलादेश सारख्या, त्याचबरोबर नॅशनल सिटीजन्स पार्टी सारख्या पॉलिटिकल पार्टीज या वेळोवेळी भारत विरोधी भूमिका घेत आलेल्या आहेत आणि आता फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी भारत विरोधी गरळ ओकण्याचंच काम मागच्या काही काळामध्ये या पॉलिटिकल पार्टीज आणि संघटनांनी केलेलं आहे। मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानचं एक प्रकारे वर्चस्व बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणूनच भारतासमोर चायना, पाकिस्तान याच्या सोबतीलाच बांगलादेशकडून सुद्धा सुरक्षिततेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मोठा खतरा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। दुसऱ्या बाजूला शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिल्यामुळे त्यांना लवकरात लवकर प्रत्यर्पण करून बांगलादेशमध्ये परत पाठवावं अशी भूमिका घेणारा बांगलादेशमधला एक मोठा वर्ग आहे। त्याचबरोबर काही पॉलिटिकल पार्टी सुद्धा आहे। पण भारतानं अजून सुद्धा शेख हसीना यांना आश्रय दिल्यामुळे एक प्रकारे भारत विरोधी भूमिका घेणाऱ्यांची संख्या हळूहळू बांगलादेशमध्ये वाढतीये। दरम्यान या मोर्चाच्या 1 दिवस आधीच बांगलादेशच्या नॅशनल सिटीजन पार्टीचा नेता हसनत अब्दुल्ला यानं भारताच्या ईशान्येकडील राज्यांना वेगळं काढण्याची धमकी दिली होती। बांगलादेशला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला तर बदल्याची आग सीमा ओलांडून पसरेल। जर तुम्ही आम्हाला अस्थिर करणाऱ्यांना आश्रय देत असाल तर आम्ही 7 सिस्टर्सच्या फुटीरतावाद्यांनाही आश्रय देऊ। बांगलादेश भारत विरोधी शक्तींना आश्रय देईल आणि ईशान्येकडील राज्यांना भारतापासून वेगळं करेल। एका रॅली दरम्यान त्याने हे वक्तव्य केलं आणि त्यावर उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या। ही रॅली गेल्या आठवड्यात इन्कलाब मंचचे कट्टरपंथी नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आयोजित करण्यात आली होती। हा हल्ला भारत आणि शेख हसीना यांच्या अवामी लीगनं घडवून आणला असा आरोप संघटना करतेय। तर एका महिन्यापूर्वीच बांगलादेशचे माजी जनरलनंही भारताचे तुकडे होईपर्यंत बांगलादेशला पूर्ण शांतता मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे विरोधक नेते उस्मान हादी यांना राजधानी ढाका इथं 12 डिसेंबर रोजी गोळी घालण्यात आली। यात ते गंभीर जखमी झाले। हादी हे इन्कलाब मंच या इस्लामिक संघटनेचे प्रवक्ते आहेत आणि निवडणुकीत ढाका इथून अपक्ष उमेदवार आहेत। ते रिक्षाने जात असताना मोटरसायकलवरील हल्लेखोरानं त्यांना गोळी घातली।
हल्ल्याच्या काही तास आधी उस्मान हादी यांनी ग्रेटर बांगलादेशचा एक नकाशा शेअर केला होता. यात भारतीय प्रदेश अर्थात 7 सिस्टर्सचा समावेश करण्यात आला होता. जमाते इस्लामी बांगलादेश सारख्या कट्टर अशा इस्लामिक दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असणारी एनसीपी म्हणजेच नॅशनल सिटीजन्स पार्टी ही अशाच प्रकारची भारत विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसतेय. भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांना भारतापासून तोडण्याची भाषा असो किंवा भारताविरुद्ध दहशतवादाची निर्यात करणं असो, आणि एवढंच नाही तर भारतासोबतचा व्यापार थांबवण्याची भाषा सुद्धा अशा प्रकारच्या काही पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी करतायत. मुळातच निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता या पॉलिटिकल पार्टीज एका बाजूला असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बांगलादेशमधली आवामी लीग ही पॉलिटिकल पार्टी भारताची हस्तक आहे आणि त्याला आता दूर सारून आम्ही भारत विरोधी भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्याच माध्यमातून मतदारांचं ध्रुवीकरण करून भारत विरोधी भूमिका घेऊन आपल्याला जास्तीत जास्त कशी मतं घेता येतील अशा प्रकार तिथल्या काही पॉलिटिकल पार्टीजद्वारे त्या ठिकाणी केला जातोय. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं अवामी लीग सरकार पडल्यापासून भारत बांगलादेश संबंध तणावपूर्ण झालेत. 78 वर्षीय शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये झालेल्या सत्ता पालटानंतर भारतातच आश्रयाला आहेत. गेल्या महिन्यातच बांगलादेशच्या एका विशेष न्यायाधिकरणानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून बांगलादेश त्यांच्या प्रत्यार्पणाची सातत्यानं मागणी करतंय. मात्र भारतानं या मागणीसह आरोपही फेटाळून लावलेत. त्यातच बांगलादेशमध्ये निवडणुका जवळ येत आहेत. पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथं भारत विरोधी वक्तव्य आणि वातावरण दोन्हींमध्ये वाढ होतीये. भारताची सुरक्षितता आणि धोरणात्मक संयम या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून भारतानं बांगलादेश सोबतची पुढची दिशा ठरवायला हवी. मुळातच फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका फ्री अँड फेअर इलेक्शन्स म्हणजेच निष्पक्ष पद्धतीनं कशा प्रकारे या निवडणुका होतील आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांच्या मनातलं सरकार कसं आरूढ होईल यासाठी भारतानं विशेष प्रयत्न करायला हवेत. लोकांच्या मनातलं डेमोक्रेटिकली इलेक्टेड असं सरकार बांगलादेशमध्ये आलं तर भारतानं बांगलादेश सोबतचे संबंध आणखीन दृढ करण्यासाठी त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. अशावेळी भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होतोय. पण जर भारत विरोधी भूमिका घेणारं आणि इस्लामिक दहशतवादी संघटनांचं पगडा असणारं सरकार तिथे येत असेल, भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचा तिथं उदय होत असेल तर भारतानं आपल्या सुरक्षिततेचा सर्वतोपरी विचार करावा त्या ठिकाणी लागणार आहे. आपल्या ईशान्येकडच्या राज्यांना भारतापासून तोडण्याची भूमिका त्या ठिकाणी असो किंवा बांगलादेशच्या भूमीवरून भारतामध्ये दहशतवाद निर्यात करण्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारची विधानं असो, या संबंधित भारतानं सिरियसली काही पावलं उचलण्याची गरज आहे. बांगलादेशात पुढील वर्षी 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील. ही निवडणूक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ता पालटानंतर 1.5 वर्षांनंतर होतीये. मात्र या निवडणुकांमध्ये हसीना यांचा पक्ष सहभागी होऊ शकणार नाही. बांगलादेशातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी असलेल्या अवामी लीगची नोंदणी निवडणूक आयोगानं मे 2025 मध्येच रद्द केली. पक्षाच्या मोठ्या नेत्यांना अंतरिम सरकारनं अटक केली आहे. अवामी लीगच्या निवडणूक लढवण्यावर आणि राजकीय हालचालींवरही बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे बांगलादेशात इतर पक्षांच्या हालचाली मात्र वाढल्यात. गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर तिथल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला. नॅशनल सिटीजन पार्टी अर्थात एनसीपी असं त्याचं नाव. तर दुसरा पक्ष आहे जमाते इस्लामी. त्यातून फुटून बाहेर पडलाय अमर बांगलादेश पक्ष. आणखी एक पक्ष राष्ट्र संस्कृती आंदोलन. या 2 पक्षांसह एनसीपीनं युती केली आहे. गणतांत्रिक संस्कार गठजोडची स्थापना केली आहे. एनसीपी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये स्थापन झाली होती. एनसीपीनं 125 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पक्षातून 14 महिला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा बांगलादेशमधील जुना आणि बांगलादेश अवामी लीगचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. बीएनपीला जमाते इस्लामी बांगलादेशचा पाठिंबा आहे. त्या जमाते इस्लामी, एनसीपी आणि बीएनपी यांचा अजेंडा भारत विरोधीच आहे. बांगलादेशच्या निवडणुकीत हाच मुद्दा प्रकर्षानं पुढेही येऊ शकतो आणि अर्थातच याचा भारत बांगलादेश संबंधांवर परिणामही होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.